नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बनवणार आहोत लाल माठाची भाजी. तुम्ही म्हणाल ही भाजी तर आम्ही पण बनवतो, पण माझ्या या पद्धतीने तुम्ही देखील ही भाजी एकदा नक्की बनवून बघा. सगळेजण आवडीने मागून खातील अशी खात्री आहे. व्हिडिओला सुरुवात करूयात. लाल माठाची भाजी बनवण्यासाठी या इथं मी एक फ्रेश लाल माठाची गड्डी घेतलेली आहे. ही सुरुवातीला आपल्याला नीट करून घ्यायची आहे. भाजी नीट करत असताना भाजीची जी पानं आहेत ती आपल्याला भाजी बनवण्यासाठी घ्यायची आहेत. त्याचबरोबर भाजीचे जे कोवळीत देठ आहेत ते देखील आपल्याला भाजी बनवण्यासाठी घ्यायचे आहेत. तर या पद्धतीने भाजीची सर्व पानं आपल्याला इथं नीट करून घ्यायची आहेत. त्याचबरोबर जो पुढच्या बाजूला कोवळा देठ आहे तो देखील आपल्याला इथं अशा पद्धतीने मोडून घ्यायचा आहे. चला तर मग मी याच पद्धतीने उरलेली सर्व गड्डी आहे ती नीट करून घेते. या ठिकाणी मी सर्व लाल माठाची जी भाजी आहे ती अशा पद्धतीने पानांमध्ये आणि देठांमध्ये नीट करून घेतलेली आहे. आता ही भाजी आपल्याला स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची आहे. इथं मी सर्व भाजी स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेली आहे. त्यानंतर एका चाळणीमध्ये नितळण्यासाठी ठेवलेली आहे. भाजीमधलं सर्व पाणी नितळून गेल्यानंतर आपल्याला ही भाजी अगदी छान अशी चिरून घ्यायची आहे. भाजी जास्तही बारीक न चिरता आपल्याला अगदी रफली ही भाजी चिरून घ्यायची आहे. व्हिडिओमध्ये दाखवत आहे त्याप्रमाणे. भाजीची जी पानं आहेत ती अगदी जास्तच मोठी आहेत, त्यामुळे ही भाजी मी अगदी रफली चिरून घेत आहे. प्रत्येक भागामध्ये प्रत्येक भाजी ही बऱ्याचशा वेगवेगळ्या पद्धतीने बनवली जाते. आमच्याकडे ही लाल माठाची भाजी कशी बनवली जाते हे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवत आहे. आणि भाजी म्हणाल तर चवीला अगदी भन्नाट बनवून तयार होते. तर या पद्धतीने मी सर्व ही लाल माठाची भाजी आहे ती अगदी रफली चिरून घेतलेली आहे. पुढच्या कृतीकडे वळूयात. गॅसवरती कढई गरम करायला ठेवलेली आहे. कढईमध्ये फोडणी करता आपल्याला तेल घालायचं आहे. जास्त तेल घालण्याची आवश्यकता नाही. साधारणपणे 1 ते 1.5 पळी इतकं तेल मी यामध्ये घातलेलं आहे. तेल छान गरम झालं की यामध्ये ठेचून घेतलेला लसूण घालायचा आहे. आणि या भाजीसाठी जास्तीत जास्त लसणाचा वापर इथं करायचा आहे. त्यामुळे भाजीला अतिशय छान चव येते. हिरव्या मिरचीचे तुकडे घालूयात आणि छान असे परतून घेऊयात. लसूण आणि हिरवी मिरची अगदी छान अशी आपल्याला या फोडणीमध्ये परतून घ्यायची आहे. त्यामुळे भाजीला मस्त चव येते. लसूण हिरवी मिरची परतत आल्यानंतर आपल्याला यामध्ये एक मीडियम साईजचा बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे. कांदा देखील अगदी छान असा तांबूस रंगावरती परतून घ्यायचा आहे. तर बरेचसे जण हे पालेभाज्यांमध्ये कांदा वापरत नाहीत, पण या भाजीसाठी तुम्ही आवर्जून एकदा कांदा वापरून बघा. ही भाजी अगदी चवीला भन्नाट बनवून तयार होते. कांदा जास्तही करपवायचा नाही. अगदी हलक्याशा तांबूस रंगावरती हा कांदा परतून घ्यायचा. त्यानंतर आपल्याला यामध्ये घालायची आहे जी चिरून घेतलेली माठाची भाजी आहे ती. सर्व लाल माठाची भाजी आपण यामध्ये घालूयात. इथं मी 1 गड्डीचा वापर केलेला आहे भाजी बनवण्यासाठी. चवीकरता मीठ घालूया. पालेभाजी आहे त्यामुळे मिठाचा वापर अगदी बेतानेच करायचा आहे. कारण ही भाजी आता जसं आपण परतत जाऊ तशी कमी होत जाते. त्यामुळे या भाजीला अगदी कमी मीठ लागतं. त्यामुळे अगदी पाव ते अर्धा चमचे इतकंच मीठ या भाजीसाठी मी घातलेलं आहे. व्यवस्थित अशी ही भाजी छान अशी मिक्स करून घ्यायची आहे. अशा पद्धतीने ही भाजी मिक्स केली असता अगदी कमी होत जाते आणि मिठामुळे या भाजीला अगदी छान असं पाणी सुटतं. 2 ते 3 मिनिटासाठी ही भाजी अशा पद्धतीने अगदी मीडियम गॅसवरती आपल्याला एकसारखी हलवत राहायचं आहे. आता 1 ते 2 मिनिटासाठी ही भाजी ओपनली मी या पद्धतीने शिजत ठेवणार आहे. 1 ते 2 मिनिट या भाजीला मी ओपनली शिजवून घेतलेलं आहे. त्यानंतर एकदा छान मिक्स करून घेऊयात आणि याच्यावरती झाकण ठेवून या भाजीला छान अशी वाफ काढून घेऊयात. 2 ते 3 मिनिटासाठी या भाजीला अगदी छान अशी वाफ काढून घेतलेली आहे. त्यानंतर इथं बघू शकता आपली मस्त अशी भाजी बनवून तयार झालेली आहे. ही भाजी शिजण्यासाठी एक्स्ट्राचं पाणी घालण्याची अजिबात आवश्यकता पडत नाही. भाजीला जे मिठामुळे पाणी सुटतं त्यामुळेच ही भाजी छान अशी शिजली जाते. तर या ठिकाणी आपली मस्त अशी लाल माठाची भाजी बनवून तयार झालेली आहे. भाजीला कलर काही सुंदर आलेला आहे आणि चवीला म्हणाल तर ही भाजी अगदी भन्नाट बनवून तयार होते.
ही भाजी तुम्ही बाजरीच्या भाकरीसोबत खाऊ शकता किंवा ज्वारीच्या भाकरीसोबत देखील ही भाजी चवीला भन्नाट लागते. अशा पद्धतीने तुम्ही देखील ही लाल माठाची भाजी एकदा नक्की बनवून बघा. सगळेजण आवडीने मागून खातील अशी खात्री आहे. या ठिकाणी तुम्ही बघू शकता ही भाजी मी प्लेटमध्ये काढून घेतलेली आहे. त्यानंतर भाजीला रंग काही सुरेख आलेला आहे आणि यामध्ये जो आपण कांदा घातलेला आहे तो कांदा देखील भाजीमुळे थोडासा लालसर रंगाचा झालेला आहे आणि ही भाजी चवीला म्हणाल तर भन्नाट बनून तयार होते. आजचा हा व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी आवडलेला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू अशाच एका नवीन छानशा रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय.